मला काय आहे वरा बघ आणले आणि सब कुछ डोके से ऊपर गया मेरे। किती मोठे मोठे मासले आहेत। गणपती बाप्पा मोरया। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण खूप धमाल मस्ती करणार आहोत आणि आज म्हणजे आपण चाललोय मालवण फिरायला। पूर्ण कोकण फिरून दाखवणार आहे मी तुम्हाला आणि पूर्ण डिटेलिंग मध्ये पूर्ण ब्लॉग असणार आहे। तर ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला कमेंट मध्ये तन्मय पाटील ब्लॉग्स हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग्स लिहायचं आहे। तर विसरू नका, कमेंट करायला विसरू नका हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मंडळी, चला आता ब्लॉगला सुरुवात करूया आपण। आणि आम्हाला मुंबईला ट्रॉफिक लागलेली, त्याच्यानंतर आम्ही ट्रॉफिकच्या बाहेर निघालोय आणि 1 तासानंतर ट्रॉफिकच्या बाहेर निघालो। आता आपण ब्रेक घेतलाय, तर आपण फ्रेश होऊया। मी त्यासाठी झोप पण काढून घेतली, माझी एडिटिंग पण चालू आहे पाठीमागे, म्हणून मी जास्त क्लिप नाही काढत, कारण की आपल्याला पूर्ण ब्लॉग पण बघायचं आहे, पूर्ण ब्लॉग पण दाखवायचं आहे। तुम्हाला बोर नाही करणार मी पूर्ण ब्लॉगमध्ये, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं। तर मंडळी, या कॅफेच्या जोडला खूप जुन्या गोष्टी आहेत। आपला एक विराईचा ब्लॉग शूट करत होतो, त्या टायमिंगला पण आपण इकडेच थांबलो। इकडे त्या टायमिंगला पण आपण इकडे खूप एन्जॉय केलेला, उडुपी मुंबई। खूप भारी कॅफे आहे। आम्ही आता वडापाव खाले आणि बघा आपली फॅमिली बघा, खूप छान अशी फॅमिली आहे आपली। सगळीजणं बघा पॉपकॉर्न खाते, सकाळी पॉपकॉर्न कोण खाते भाई। आणि तेच आपला एक डायलॉग फिक्स आहे, तुम्हाला काय आहे वडापाव आणले, नाही तर हर टायमाला वडापाव खाताना दिसत तुम्ही। आणि एवढं डायलॉग मी त्या ब्लॉगमध्ये पण मारलेला, मला एवढं आठवत नाही। तर मंडळी, आता वडापाव खाऊन आम्ही आता निघालोय हायवेसाठी, कारण की नाईटचे व्ह्यूज आहेत ना पाहायला खूप छान वाटतात आणि हायवे पाहायला खूप असे भारी वाटतात। मला व्ह्यू दाखवतोय हायवेचा, बघा हायवे कसं वाटतं ते बघा, समोरून एकदम नाईट व्ह्यू एकदम कडक। तर मंडळी, आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आणि आपल्याला महालक्ष्मी आईचं दर्शन करायचं आहे, म्हणून आपण आता सबरीमध्ये थांबलोय। आपण नाश्ता करणार आहोत, फ्रेश होणार आहोत आणि डायरेक्ट आपण महालक्ष्मी आईचं दर्शन करायला जाणार। तर चला आता फॅमिलीसोबत नाश्ता करूया, काय काय नाश्ता करतो ते पण दाखवतो तुम्हाला, चलो एन्जॉय करूया। तर मंडळी, खूप छान असा नाश्ता झाला आहे सकाळी, तर फ्रेश झालो आहे पूर्ण आणि हॉटेल पण खूप छान होतं सबरी, तर खूप भारी नाश्ता झाला आहे आपला। आणि आपण आता अंबे मातेचं दर्शन करायला आलोय, श्री लक्ष्मी मातेचं दर्शन करायसाठी आलोय, तर चला दर्शन करूया पहिला। तर मंडळी, आता पूर्ण फॅमिली पुढे गेली आणि मंदिरामध्ये फोन अलाउड असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न करणार आहे। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू, दुसरं काय नाही मित्रांनो। मी पूर्ण मंदिर पाहिलं आणि फोन अलाउड असल्यामुळे मी शूट पण केले काही गोष्ट। आणि मंदिरामध्ये शिल्पकलाकारीला खूप मान दिलेला आहे मित्रांनो, आणि शिल्पकलाकारी खूपच छान आहे। आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता स्टोअर पण लागलेत खूप भारी असे। आणि मित्रांनो, फॅमिलीनी फोटोशूट पण केला खूप छान असा, ते पण पहा। हे बघा मित्रांनो, मंदिरामध्ये मी दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण तरी पण तुम्हाला सांगतोय आपली अंबे माता अशी दिसते जेव्हा तयार होते, जेव्हा सजते तेव्हा। तर मंडळी, आता आपल्या अंबे मातेचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे, खूप भारी असं दर्शन झालेलं आहे। आता आपण चाललोय गगनबावडा, म्हणजेच मालवणला चाललोय, तिकडे आपण धमाल मस्ती करणार आहोत। आता आपलं छान असं दर्शन झालंय, चला आता खूप छान प्रकारे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आपण 2000 सबस्क्रायबरच्या जवळ आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आत्ताच आपल्या गावात रायगावात टुर्नामेंट झाली वर्गमित्र, तर चाचू स्पेशली कोल्हापूरला जर्सी द्यायला आलेत बघा। चाचूचे वर्गमित्र आहेत हे,
बॅच कितीचा आहे त्याची तुमचा? 96. मंडळी बघा ती शाळेतली मैत्री कशी असते. खूप छान अशी मैत्री आहे चाचूची इकडे पण. तर भारी वाटतं आपण कधी पण शाळेतल्या मित्रांना भेटलो तर जुन्या आठवणी क्लिअर होऊन जातात. भारी वाटतं. आणि हे बघा खनिज बघा कसा बसलाय. आणि आम्हाला आता घाट लागलाय. घाटचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे. घाटचं नाव आहे गगनबावडा आणि तिथे बघा गगनबावडा. तुम्ही कोकणला आला ना मित्रांनो तुम्हाला गगनबावडा खूप ऐकायला भेटेल. मला माहिती आहे. 1 hour later. तर मंडळी एक तासाची झोप काढली मी खूप छान अशी. कारण की एडिटिंग केलेली रात्री आणि रात्रीभर मी जागरण केलेलं. तर एक तासाची झोप काढून घेतली पहिला. आणि आता बहानेरमध्ये थांबलोय जेवायसाठी. हे बघा मित्रांनो हे बघा आतमध्ये असं ट्रेडिशनल थीममध्ये खूप छान प्रकारे सजून ठेवले. आणि इकडे बघा मेनू कार्ड बघा कसं लावले. इकडे आपण ऑर्डर करू शकतो. आता जेवणार आहे का नाही तू? किती जेवणार आहे? 1 किलो का 2 किलो? 2 खूप जेवणार आहे. तर मंडळी आता व्हेज लोकांची थाली आलेली आहे. व्हेज थाली आहे बघा. मम्मीनी आणि नानीनी व्हेज थाली घेतले खूप छान अशी. आणि ते बघा तिकडे चाचू सण बसले तिकडे नानी सण बसले. आणि नॉनव्हेज लोकांची थाली अजूनपर्यंत आली नाही. तेच बघतोय आम्ही. तेच कधी येईल ते बघतोय वाट बघतोय. आणि मी इकडे सोनकढी एन्जॉय करतोय खूप छान. कोकण बोललं तर सोनकढी पाहिजेच आपल्याला. ते सोनकढी एन्जॉय करतो. खूप छान अशी सोनकढी आहे. नाही खारट जास्त नाही गोड जास्त. भाजी सोनकढी. हे बघा काजूची भाजी पण आली. कशी आहे डाल? हे बघा इकडे चाचूचं ना फिश थाली एन्जॉय करतात. हे बघा अजून आमची चिकन थाली नाही आली. वेट करतोय आपण शेवटला जाऊ. टेन्शन घेऊ नका. बरोबर ना? तुम्ही काय जेवायला काय माहित ना मला? सुरमई थाली चिकन थाली पापलेट थाली. ये लोग ना खाने के बाद इनको खाना खाने नहीं था. तो बाद में इनको खाना खाने का था. इनको मिला नहीं. अरे सब कुछ डोके से ऊपर गया मेरे. अरे काय नाही झालं मित्रांनो. ते ऑर्डर लिहूनच नव्हते घेतले आमची. आम्ही इकडे जेवणाची वाट घेतो. जेवणाची वाट बघत बसलो. बाबू हिचं पोट भरलंय. खाल्या बघून पोट भरलेलं आहे काय आता. मंडळी इकडे सर्वांची थाली आली. नानीच एकदम शेवटला रेले. तर त्यांना नानीला चिडवायला घेतले सर्वांनी. हे बघा आली 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 थाली आली 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 थाली. तर मंडळी मी चिकन थाली खाली. खूप छान अशी चिकन थाली होती. आणि आम्ही आता मालवणच्या प्रवासाला निघालोय परत. तर चला लेट्स गो. काय बोलशील बाबा आता? मला वाटते कोणतं थोडं जेवण बाकी आहे. जेवण बाकी आहे नानी? जेवण बाकी आहे तुझं? जेवण बाकी आहे? तर मंडळी पावणेरमधचं जेवण खूप छान होतं. आणि आता आम्ही निघालोय रूटला आपल्या जिकडे जायचं तिकडे म्हणजे मालवणला जाणार आपण. गगनबावडा घाट उतरलेलो आहोत. आणि आता चाललो आपण मालवण कोकण 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 कोकण. तर मित्रांनो फायनली आपण मालवणमध्ये पोहोचलेलो आहोत. कोकणात पोहोचलेलो आहोत. फ्रंट व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे. आणि समोरच सिंधुदुर्ग आणि आपले रूम आहेत. खूप छान असे रूम आहेत. आणि आम्ही हे 2 महिने अगोदरच बुक करून ठेवलेले. त्यामुळे जास्त काही कॉस्ट पडला नाही आम्हाला. मित्रांनो मी 5 रूम घेतले टोटल. आणि त्याच्यातले 4 रूम आहेत ते पूर्ण फॅमिलीसाठी आहेत. आणि 1 रूम आहे तो आमच्यासाठी आहे. तो रूम दाखवतो तुम्हाला. हे बघा रूम बघा किती छान असे रूम आहेत. तुम्हाला बाथरूम दाखवतो पहिला. आणि हे बाथरूम आहे. गॅलरीज आहे. खूप छान अशी गॅलरी आहे. मित्रांनो तुम्ही पूर्ण रूम बघितलंच असेल किती छान असे रूम आहेत आमचे.
आणि मित्रांनो मी तुम्हाला फ्रेश होऊन भेटतोय. तुम्हाला कमेंट करायला विसरायचं नाही #तन्मय पाटील ब्लॉग्स. तर कमेंट करायला पण विसरू नका. त्यांचं नाव मी शॉर्टआउटला घेत जाईन, तर कमेंट करायला विसरू नका. 5 minutes later. तर मंडळी आम्ही आता फायनली फ्रेश झालोय आणि आता मार्केटमध्ये चाललोय आणि खाली डान्स पण चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. धमाल मस्ती तर चालूच आहे आमची सकाळपासून, तीच दाखवायचा प्रयत्न करतोय मी. छोटी मंडळी फ्रॉम मुर्दा डान्स ग्रुप, हिप हॉप डान्स ग्रुप. कॉपीराइट नको यार. मंडळी मी डान्स पूर्ण कट करून टाकलाय, कारण की कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो म्हणून, त्यामुळे. आणि आता बघा व्ह्यू, बघा काय व्ह्यू आहे रूमच्या समोरचा. एक नंबर व्ह्यू आहे आणि पूर्ण सिंधुदुर्ग दिसतोय आपला. मी स्टार्टिंगला पण दाखवला होता, पण तेव्हा मी झोपेत होतो, पण आता बघा किती छान असा व्ह्यू आहे. तर मंडळी आपण आता फिश मार्केटला चाललोय. तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती छान असा व्ह्यू आहे. आणि आम्ही आता बालदी पण घेतले. मासली घेणार आहोत आपण फिश मार्केटमधून. आणि आपल्या जोडला कोण आहे? परी लाईक करायला बोल, सबस्क्राईब करायला बोल. A few minutes later. मित्रांनो हर एक एरियाची एक खास बात असते. जसे की आता मालवण बोललं तर एक सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यांचं मच्छी मार्केट. इकडचं एवढं मच्छी मार्केट फेमस आहे ना मित्रांनो. आपल्या या मच्छी मार्केटचे चर्चा मुंबईपर्यंत आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर काही व्हिडिओ, जास्तीत जास्त व्हिडिओ याच्यावर बनलेले आहेत. खूप व्हिडिओ बनलेले आहेत फिश मार्केटच्याबद्दल. खूप मोठा लिलाव पण होतो इकडे, खूप लिलाव होता तिकडे. तर खूप मासली बघायला भेटणार आहे आपल्याला, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. हे बघा मासली बघा. 1200 रुपये किलो. आणि किलोच्या हिशोबाने विकलं जाते सगळी मासली. बघा इकडे सुकी मच्छी पण आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडे लिलाव चालू आहे मछलीचा. किती मोठे मोठे मासले आहेत. आणि कोलंबीचे साईज पण तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे आहेत. आणि मित्रांनो मी खूप मच्छी सुकलेली बघितले, पण मी पहिल्यांदा असं बघतोय का कोलंबी असते ती पण सुकवलेली आहे. बघा सोलून सुकवलेली आहे. ही वेगळीच काहीतरी नवीन पद्धत आज पाहतोय मी, तर बघायला भारी वाटते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बघा आपण इकडे मासली घेतली ना, लगेच आपल्याला साफ पण करून देतात. तर साफ करायचं असेल तर इकडून आपण साफ करून घरी घेऊन जाऊ शकतो किंवा रूमवर घेऊन जाऊ शकतो आणि तिकडे आपण बनवू शकतो. बघा हे बघा साफ केलेले बागडे बघा किती आहेत. म्हणजे बघा तिकडे पापलेट साफ करायला घेतले. असं साफ करताना बघायला पण मजा येते मित्रांनो. हे बघा मित्रांनो कोलंबी पण एकदम छान प्रकारे साफ करून भेटेल आपल्याला. आणि प्रॉपरली साफ करून देतात मित्रांनो. त्या आतमधली जी घाण असते, काला धागा असतो तो कोलंबीच्या आतमधला, तो पण काढून देतो. तर साफ करून खायची, मला माहिती आहे का साफ केलेल्या कोलंब्या खायला किती छान लागतात ते. तर मंडळी आपण पण आता मासली घेतले कापायसाठी. हे बघा काय काय घेतले बाप्पा आपण? सुरमई आणि बागडे घेतले. तर बघूया आपण आता साफ करून घेऊया खूप छान प्रकारे. बोंबील बघा मित्रांनो, मच्छी कशी कापतायत ते बघायसाठी पूर्ण फॅमिली उभी आहे बघा. तर मंडळी फायनली आपण मच्छी घेतलेली आहे. आता ती फ्राय करायला देणार आहोत रूमवरच आपण. तर फ्राय करून खाणार आहोत खूप छान प्रकारे. आणि कोलंबी पण घेतली आहे, कोलंबीचं पण मी खूप छान प्रकारे लाभ घेणार आहे. मला कोलंबी खूप आवडते मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे. A few minutes later. मित्रांनो आता आपण रूमवर मच्छी पोचवलेली आहे आणि डायरेक्ट आपण आलो आहे मालवणच्या मार्केटमध्ये. नाश्ता करायचा होता, त्यामुळे आपण आता नाश्ता करायसाठी मालवणच्या मार्केटमध्ये आलो. बघा यांची नाटकं बघा.
वडापाव नाही खायचा यांना, शोरमा खायचा. शोरमा खायला आणलो आपण. बघा बघा, उपास नाही तुमचा आज? तेच ना, मच्छी एवढी घेतली, कोण खाईल एवढी मच्छी? ही परी खाणार. हा, पॅरी पॅरी खाणार. पॅरी पॅरी परी पॅरी पॅरी खाणार. शोरमा कसा आहे बघ, परत खाऊन बघ. भाजी लागते. तर मंडळी, शोरमा तर खूप भारी लागला, खूप छान होता शोरमा. पण हे बघा, मम्मीने बघा कोकम आगळ बघा किती घेतलाय. घरी खूप लागतो कोकम आगळ, त्यासाठी बॉटल बघा किती घेतलाय. आणि मित्रांनो, तुम्हाला एक कडू सत्य सांगायचं होतं. अगर मी कोकम आगळची रेसिपी टाकली ना अशी बघायसाठी कसं बनवतात कसं नाही, तर त्याला व्ह्यूज जातील काहीतरी 1 लाखपर्यंत व्ह्यूज जातील. 1 लाख नाहीतर 50,000पर्यंत व्ह्यूज जातील. पण आपण जी आपली आगरी परंपरा आहे त्याच्याबद्दल थोडंफार काहीतरी टाकलं का लगे माणसं बोलतात का हे टाकायची गोष्ट आहे का, हे असं आहे का तसं आहे का. नाही, मला फरक नाही पडत त्या गोष्टीचा. पण काय आहे, तुम्ही पण तुमच्या परंपरेला सपोर्ट करा, माझी एवढीच इच्छा आहे. कडू सत्य हेच आहे का आपण आपल्या स्वतःच्या परंपरेला सपोर्ट नाही करत, ते तिकडे कुठेतरी आपलं काही तरी चुकते. कारण की आत्ता मी एक नोटीस केलं, माणसं इकडे जातात तर कोकणी बोलतात खूप छान असे, तर म्हणजे थोडे असे उल्लेख आहेत त्यांचे खूप छान छान असे, तर ते ऐकायला खूप भारी वाटतात. पण आपल्या याच्यात बोललो तर काय बोलतील, काय बघ त्यात कुठली भाषा आहे, गावंडल भाषा आहे, असं तसं बोलतात. म्हणजे कसं आपल्या भाषेत पण थोडा अभिमान पाहिजे, आपल्या भाषेचा पण अभिमान पाहिजे, आपल्या परंपरेचा पण अभिमान पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसरं काय नाही. कारण की मी जी रेसिपी टाकलेली, कुठली रेसिपी मी आपली कोलमाची रेसिपी टाकलेली खूप छान अशी, तर त्याच्यावर काही लोक बोलले ही काय रेसिपी आहे काय रे, ही असं टाकायचं असते काय नाही. अरे बाबा, आपली परंपरा आहे ती जपली पाहिजे, मला एवढंच वाटलं म्हणून मी ती रेसिपी टाकली. तर आपली परंपरा जपायला शिका, दुसरं काय नाही. हे बघा, चाचूनी पण खरेदी केले, खूप खरेदी केले बघा. हा, गाठेचे लाडू, फणसाचे चिप्स, मजा आहे. काजू कतरी आणि काजू कतली. तुम्हाला माहिती आहे मला आवडतं. खरं का? आता विचारायचं मी काय करू, खाल्ला चिकन पहिला, शोरमा. वडापाव खायचा नाही, शोरमा खायचा आहे. बरं आहे. 5 minutes later. तर मंडळी, आपले आता फिश चालून झालेले आहे खूप छान प्रकारे. आणि बघा इकडे फॅमिली पूर्ण बसले. ही बच्चा पार्टी तर फोनवरच असते अख्खा दिवस. काय रे, फोन बंद करा एक तरी दिवस. आणि हे बघा पूर्ण फॅमिली बसले आपली. आणि बागडा बघा मस्त बिग फ्राय केलाय खूप छान प्रकारे. टेस्ट करून बघतो. टेस्ट करू का मी? काढा बघूया, टेस्ट करून बघूया. जेवण काढा काढा. मी हाय टोली सोलीला डोली या मुंबईच्या किनारी, डोली चल जाऊ बाजारी. सोलीला डोली या मुंबईच्या किनारी, टोली डोली चल जाऊ बाजारी. डग 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 नजरा तुझ्यावरी कला बपारू कधी नकरा चल जाऊ बाजारी. बाजारी नजरा कला गपारू करते नकरा चल जाऊ बाजारी. चल गो पारू आली बाजाची तयारी, सरग्याची टोपरी माथ्यावर घेऊन जाऊ चल बाजारी. कोल्यांचा धंदा है जीवा उदारी, कोल्यांचा धंदा है जीवा उदारी, जीवा उदारी ग कोल्यांचा धंदा है जीवा उदारी. पाठीशी उभी आहे तुम्ही राही ग, पाठीशी उभी आहे तुम्ही राही, पाठीशी उभी आहे तुम्ही राही ग, पाठीशी उभी आहे तुम्ही राही. आणि माझा मेला वाटलोया सटलाय वादळी वारा, आणि गेला माझा वाटलोया सटलाय वादळी वारा. निसली गोंडा वसारा जाऊ जाऊ बदराला गोपाळ.
देवाचे पूजे काय ना काय यार. तर मंडळी आता जेवायसाठी बघा काय कोलबीचं कालवण आहे खूप छान असं आणि कोकणी पद्धतीमध्ये बनवले कोलबीचं कालवण आणि भात आणि आपली सुरमई आणि मस्तपैकी कांदा आणि लिंबू. चलो खाना खाने के लिए बैठते. 5 minutes later. मित्रांनो मी तुम्हाला समुद्र दाखवायचा प्रयत्न केला तरी पण ते समुद्र दिसून नाही शकत कारण की खूपच अंतर आहे. तर उद्या सकाळी मी लवकर उठणार आहे तर तुम्हाला पूर्ण समुद्र दाखवेल आणि आम्ही पोहणार पण आहोत सध्या समुद्रामध्ये तर पूर्ण समुद्र दाखवायचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. मी याच्यात खूपच एन्जॉय केलं खूप धमाल मस्ती केली तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरायचंच नाही तुम्हाला. # तन्मय पाटील ब्लॉग्स मी शाउटआउट देईन हर एक कमेंटला. हा ब्लॉग जेवढा पण शेअर होत असेल तेवढा शेअर करा आणि आपली संस्कृती जपायला शिका दुसरं काहीच नाही. बाय बाय.